या नरेंद्र डोंगरावरच्या हे निसर्ग जे परिचय केंद्र म्हणूया आपण, या ठिकाणी तू गाईडचं काम करतोयस, बरोबर आहे. तरी एकंदरीत तुझं वय पाहता मला असं वाटतंय, तू हे किती वर्षापासून तुला निसर्गाविषयी आवड आहे? सर, निसर्गाविषयी आवड म्हटल्यानंतर लहानपणापासूनच. लहानपणापासून म्हणजे काय, शेवटी शेतकरी घरात जन्म. हो हो हो. मग सगळ्या शेतकऱ्याचा सगळ्यात जवळचा गुरु कोण असेल तर निसर्ग. हो, निसर्ग हा सगळ्यांचाच गुरु आहे. गुरु आहे, बरोबर. मग मी शेतकऱ्याचा अशासाठी म्हणतो, कारण जर निसर्गाने म्हणजे गुरुने जर हात ठेवला तर निश्चितच विद्यार्थी जो आहे हा पुढे जातो. त्याप्रमाणे जर निसर्गाने साथ दिली तर शेतकऱ्याला सोन्याचे दिवस येतात. आणि जर निसर्गाने पाठ फिरवली तर त्याला शेतकऱ्याचं शेवटी जेवणाचे पण हाल होतात. अशा परिस्थितीमध्ये आम्ही शेतीतनं पुढे आलो. आणि दुसरी गोष्ट सांगायची ही की आपण ज्यावेळी निसर्गाची आवड कशासाठी म्हणतो, कारण ज्यावेळी आपल्याला आवड असेल त्या ठिकाणी आपण सवड नक्की काढतो. मी बरोबर, मी तुला मागाशी सांगत होतो ना, मी भर पावसामध्ये मी एकटाच आलो आणि मला इतक्या वर्षाचं जे निसर्ग भटकंती करताना जे मला काही थोडंफार ज्ञान जे मिळालेलं आहे, त्या ज्ञानाच्या आधारामध्ये मला एकाच दिवशी अक्षरशः लॉटरी लागत गेली. लॉटरी म्हणजे तुला सांगायचं म्हणजे, मी तुला मगाशी सांगितलं, मला बांबू पीट वायपर दिसला इथेच या गेटमधनं आल्यानंतर, पालापाचोळ्या. आणि असं थोडंसं नशिबाने अशी साथ दिली की त्यावेळेस धुकं होतं वरती, परंतु पावसाचा म्हणजे येण्याची शक्यता थोडीशी कमी होती. मग मी थोडंसं म्हटलं चला आता इथपर्यंत आलोय. आणि आणखीन वरती मी टावरच्या दिशेने जाताना मला जायंट वूड स्पायडर आणि त्याचे मेल आणि फिमेल असं ते एकाच वेबवरती मला बघायला मिळालं. आणि त्यानंतर मी टावरवरती गेलो आणि धुक्याचं प्रमाण थोडंसं वाढलं. तरी त्या टावरच्या बिलकुल खाली असणारे काही ज्या फुलं येणाऱ्या वनस्पती आहेत त्याच्यावरती आपलं निलवंत, महाराष्ट्राचं जे राज्य फुलपाखरू आहे ते मला मॉर्मॉन मला भरपूर दिसत होते. परंतु अर्थात लाईट कमी असल्यामुळे, म्हणजे लाईट इंटेन्सिटी, मला काही फोटोग्राफ्स मिळाले नव्हते. मी थोडा नाही म्हटलं तरी थोडा नर्वस होत चाललो होतो. म्हणून मी काय केलं, त्या दिशेने असा उतरायला. आणि या ठिकाणी बघा थोड्याशा कर्दळी लावलेल्या आहेत. त्या कर्दळी अशा थोड्याशा तुडवलेल्या दिसत होत्या, म्हणजे ट्रॅम्पेड, असं तुडवल्यासारख्या, ट्रॅम्पड म्हणूया आपण त्याला. माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी गवे 2-4 तासापूर्वी येऊन गेले, ताजं दिसत होते ते तुडवलेलं. म्हणून मी थोडंसं काळजीपूर्वक गव्याचं नेमकं फूट कसा असतो त्याचं मार्किंग, फूट मार्किंग, ज्याला आपण पग मार्क म्हणतो, आपल्या निसर्ग भ्रमंतीमध्ये फार महत्वाचं एक हे आहे. ते पाहत असताना अरे मित्रा, लॉटरी लागली रे माझी. हरणटोळ जो आहे ना, हरणटोळ, ग्रीन वाईन स्नेक, त्याने तोंडात काय पकडलेलं असावं, शिकार, सरडा, गार्डन लिझार्ड असं तोंडात पकडलेला ना, असं मानवरती करून अक्षरशः मला म्हणजे त्यावेळेस आपण प्रत्यक्ष पांडुरंगच आपल्याला भेटलाय असं माझी अवस्था झाली. पण पुन्हा लाईट कमी, म्हणून मी मोबाईलच्या याच्यामध्ये, अर्थात मला त्या सापाविषयी थोडासा अभ्यास असल्यामुळे, निमविषारी असल्यामुळे, आणि अर्थात त्याच्या तोंडामध्ये खाद्य त्यांनी पकडलेलं असल्यामुळे मी थोडीशी डेअरिंग केली. त्याच्या शेफ्टीकडनं त्याला जास्त डॅमेज न करता मी त्याला अलगद उचलला. आणि बाजूचं, कारण मला काय पाहिजे होता, कॉन्ट्रास्ट पाहिजे होता, फोटो मला काढायचाच होता, मला कॉन्ट्रास्ट पाहिजे होता. म्हणून मी त्याच्या शेफ्टीला अलगद उचललं आणि त्याला तसं ते, अर्थात ते इतकं चपळ की त्याने त्या खोडाला बरोबर ग्रीप केली. मी त्याला सोडून दिलं आणि त्याने अर्थात खोडापासून असं बाहेर तोंड काढलं. मला जे फोटो मिळायचे ते फोटो मिळाले आणि मी समाधानी पावलो. असा हा नरेंद्र डोंगर आहे बघ. आणि तू या ठिकाणी गाईडचं काम करतोयस, तुझ्याशी बोलून मला फार छान वाटलं. नक्की सर, नक्कीच यापुढे आपण भेटत जाऊ. आणि मला तुझ्यासारखी अशी 4-5 तरुण मित्र जर या ठिकाणी मिळाली तर निश्चितच मला जे काय अल्प ज्ञान आहे, निसर्ग हा महासागरासारखा आहे. महासागरातल्या हा विद्यापीठ आहे, विश्वविद्यापीठ, जे विश्वविद्यापीठांमध्येही, कुठल्याही विश्वविद्यापीठांमध्ये जे शिकल्या जात नाही ते शिक्षण तुम्हाला निसर्गामध्ये पाहायला मिळते. मी अर्थात म्हणजे आतापर्यंत मला जे काही ज्ञान यात थोडंफार झाडांविषयी असेल, फुलपाखरांविषयी असेल, फुलांविषयी असेल, प्राण्यांविषयी असेल, ते सगळं ज्ञान या ठिकाणी मला ते ऑटोमॅटिक बाहेर पडते. हे जे मी तुझ्याशी बोलतोय ना, कुठेतरी मी पुस्तकांमध्ये वाचलेलं आहे, पुस्तकांमध्ये मी पाहिलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस मी ते ऑर्किड पाहिल, आता फ्लावरिंग होईल पावसाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये पहिली ती आंब्यांच्या झाडांवरती कॉमन, म्हणजे अरे आणि सावंतवाडी ते आपल्या तलावाच्या आसपास आहे ना, हा शिटीची विणी नावाचं जे आहे, एम्ब्रायलीज नाव आहे पहा त्याचं, एम्ब्रायलीज ऑर्किड, हे पहा सहज माझ्या तोंडामध्ये येतं. काय येतं याला आहे ना, तुमच्या
जे हृदयाच्या मुळापासून मनापासून तुम्हाला निसर्गाविषयी असणारी जी आवड आहे ती जर असेल तर माणूस सवड काढतो. आता सवड या शब्दापर्यंत तू आला होता, पुढचं बोलणं तुझं. सांग, बोल. म्हणजे जसं आपण बोलतो की आवड असली तर सवड नक्की भेटते. मग अभ्यास करता करता याच्याशी आपण काहीतरी वेगळा अभ्यास करायचा. अच्छा, म्हणजे असं नाही. आता बाकी आपण जर बघितलं तर आपण म्हणतो की नाही मला फायनान्शियली मला हे भेटलं बरं पाहिजे, मित्रा, ते मी भेटलं पाहिजे. तू शॉर्ट इंटरव्ह्यू करतो. तुला BNS बद्दल माहिती आहे का? BNHS नाही. तर मी तुला मुंबईला स्वतः माझे मित्र आहेत इथे, तुमच्या सावंतवाडीचे जे मित्र आहेत ते आपलं जाण्या येण्याची सोय करतील. ओके सर. मी तुला BNHS मध्ये घेऊन जातो. त्यानंतर तुला हे जे आज या ठिकाणी आपला फोटोग्राफ मध्ये पाहतोय, काही फुलपाखरांच्या जाती तू प्रत्यक्षात पाहिल्याही नसतील किंवा कदाचित तू इथलाच असल्या नेमळेचा असल्यामुळे तुझ्या गावामध्ये मी मुक्कामी येईल, अगदी तुझ्या घरी मस्तपैकी जेवण करेल. मित्रा, पण तुला याच्यात जर पुढे जायचं असेल, तुला जर आणखी पुस्तकं हवी असतील तर मुंबईला विटी माहिती आहे तुला? हा, विटी पासून अगदी वॉकिंग डिस्टन्स वरती, चालत जाण्याच्या अंतरावरती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी नावाची एक संस्था आहे. ही संस्था किती जुनी आहे? हे आपलं राष्ट्रीय काँग्रेस आहे ना, पंजा 1885 मध्ये स्थापन झालेलं आहे राष्ट्रीय काँग्रेस. ही संस्था 1881 मध्ये स्थापन झालेली. आणि या संस्थेचे प्रॉडक्ट म्हणण्यापेक्षा संस्थेला वाढवण्यासाठी ज्यांनी हातभार लावला ते डॉक्टर सलीम अली आहेत. सलीम अली. आणि सलीम अलींची पुस्तकं आपण बर्ड वॉचिंग साठी वापरतो. म्हणजे सलीम अलींनी ज्या तळमळीने काम केलेले, तसेच आपल्या महाराष्ट्राच्या वन विभागामध्ये काम करणारे एक मारुती चितमपल्ली सर म्हणून. मारुती चितमपल्ली सर म्हणजे मी काय माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही, मारुती चितमपल्ली सर मला पर्सनली ओळखतात. आणि त्यांनी मला थोडंसं उद्युक्त केलं होतं त्यावेळेस, अरे तुम्ही याच्यामध्ये नोकरीमध्ये आहातच, तुम्ही वन खात्यामध्ये या. आता मी अर्थात याच्या पुढची माझी पोस्टिंग जी आहे ना ती मी डेप्युटेशन वरती मागणार आहे, कारण आमचं मंत्रालयामध्ये महसूल आणि वन खातं एकत्र आहे. आता तू सवड या शब्दावरती आला होता, तुला मी एक सोर्स दिलाय की BNHS ची माझ्याकडे काही पुस्तकं आहेत, मी तुला देतो. ती पुस्तकं तू अगदी माझा लहान भाऊ असल्यासारखी वापर. अर्थात तुझे आवड आणि हे पाहून आहे ना मला असं वाटतंय की मी तुला 1-2 पुस्तकं गिफ्ट देईल. नक्की सर. परंतु माझा उद्देश काय माहिती का, मनापासून सांगतो, की इथलं जे निसर्ग वैभव जे आहे, हे पश्चिम घाटातलं सदाहरित काही पानझडी स्वरूपाचं आणि त्याचबरोबर जास्त पाऊस असणारा प्रदेश, हे जे कॉम्बिनेशन आहे ना हे महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही ठिकाणी नाही. कर्नाळ्याला सुद्धा पक्षी अभयारण्य आहे, परंतु तिथं एवढी बायोडायव्हर्सिटी नाही. कारण मी हे का बोलतो, मी अधिकारवाणीने बोलतो, कारण मी फिरलेलो आहे सगळ्या ठिकाणी. मी ताडोबा फिरलेले, पेंच फिरलेले, कानामध्ये मी 6 दिवस होतो. कानामध्ये मला वाघापेक्षा ना तिथल्या पक्ष्यांचं आकर्षण जास्त होतं. रॅकेट टेल ड्रोंगो दिसतो इथं, रॅकेट टेल ड्रोंगो दिसतो इथं, दिसतो रॅकेट टेल ड्रोंगो. मी दाखवतो तुला रॅकेट टेल ड्रोंगो दाखवतो मी तुला. पॅराडाईज फ्लाय कॅचर बघितला तू? तो बघितला असेल, दॅट इज कॉमन आहे. पण असे काही पक्षी आहेत की मी जे पाहिलेले आहेत ते पक्षी मी तुला दाखवतो. नक्कीच आपण भेटत जाऊ. आणि आणखीन तुला काही मदत लागेल वन विभागाकडनं तर निश्चितच मला कॉल कर. ऑल द बेस्ट. चालेल सर.